हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू कुचिबू चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असणार आहे गट्टारी स्पेशल ब्लॉग. येस, आणि आजचा ब्लॉग फक्त खाण्याचा नाहीये, खाण्याचाच आहे. अरे मला पूर्ण तर करू दे. मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. अरे म्हणजे आजचा ब्लॉग फक्त खाण्याचा नाहीये, बट गटारी स्पेशल जेवढे पदार्थ आहेत ते सर्व आम्ही बनवणार आहोत. हा बरोबर, आणि तेही घरात जेवढ्या पण गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासून. येस, सो चला आपण स्टार्ट करूया गटारी स्पेशल ब्लॉग आपला. असेल तर सगळं मीच काम करते आहे. मॅडम आता परत घेऊन आलेला आहे टास्क, मला वाटते. करेक्ट, राईट. हा, तर आता आपण चीट्स करूया आणि कोणाच्या भागामध्ये काय काम येते ते आपण बघूया. अरे बापरे, आणि ते करावं लागेल. जेवण बनवायचं थोडं थोडं ठीक आहे, बट सगळं नाही बनवून देणार. डिशेस आपल्याला खायच्या आहेत ना, कारण आणि गटारी स्पेशल व्लॉग आहे तर अशा डिशेस कशा दाखवून चालतील. तर गाईज तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडणार आहे आणि तुम्ही आमच्या डिशेस एक्सप्लोर करा आणि बघा सुद्धा हा पूर्ण ब्लॉग आम्ही काय काय बनवतोय. आणि अगदी हा एक दिवस आहे ना, तुम्ही डाएट वगैरे सर्व विसरून फक्त एन्जॉय करा. ठीक आहे, बाकी दिवस आपण डाएट करू, फिटनेस करू, बट गटारीला जेवलंच पाहिजे. आणि जे आपण डिशेस बनवते सर्व तुम्हाला खूप आवडणार आहेत, बघा नक्की. आणि खूप क्विक मध्ये बनवणाऱ्या पण डिशेस मी ऍड केल्या आहेत, त्यामध्ये खूप कमी इन्ग्रेडियंट्स जात आहेत. तर चला आता भेटूया किचन मध्ये. क्विक म्हणजे किती टाइमात बनवणार आहेस तू? फास्ट फूड? येस, फास्ट फूड. Okay. काही आयटम्स आणि काही आपले आगरी डिशेस पण ऍडेड आहेत त्याच्यामध्ये. भाकरी तर आलीच पाहिजे. तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया. चला. अरे हे काय, भाकरीची ऑलरेडी तयारी केलेली आहे तू? भाकरी काय तू बनवणार आहे? ते तर मलाच शिकायला एवढा वर्ष गेली आणि आता बनवायची आहे का? नाही तू बनव. नवीन टाईपची भाकरी शिकायची आहे का गटारी स्पेशल? नाही तू. चला तर आपण भाकरी बनवूया पटापट आणि मग भेटूया, कारण खूप सारे काम आहेत. तर चला भेटतो आम्ही थोड्या वेळात. तर हॅलो फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहोत टास्क घेऊन. तर आता भाकरी रेडी झालेल्या आहेत. खूप सुंदर भाकरी झालेली आहे, मोठी, तुम्ही बघू शकताय. आणि एक भाकरी उलटताना तुटली सुद्धा. सो मी खूप अपसेट झाले, पण ठीक आहे. मी खूप लिमिटेड बनवलं, कारण आपल्याला खूप डिशेस बनवायच्या आहेत आणि त्या सगळ्या संपल्या पण पाहिजे, त्यामुळे आपण लिमिटेड बनवलं. एवढं वाईट नको वाटून घेऊ, कारण भाकरी पोटात तर तुटूनच जाणार आहे ना, म्हणजे अशी ब्रेक करून. ठीक आहे, अशी पूर्ण थोडी जाणार आहे. फर्स्ट भाकरी इतकी कमालची आहे ना, एकदम मोठी बनवली तर ती छान झाली. आणि सेकंड पण तशीच बनवली, पण ती तुटली. चला तर आता मी चिट्स आणलेल्या आहेत, कोण कोणती कामं करणार आहे. मी घेतलेली आहे. चॉपिंग, कुकिंग. अरे यस, एक्सचेंज करूया. नाही कुकिंग कशाला मी एक्सचेंज करणार आहे. मला तर वाटत होतं की फक्त सिटिंग अँड वॉचिंग टीव्ही असं पण काय असणार आहे. ते जे नेहमी करतो तेच गटारी ब्लॉग मध्ये करायचंय का? Yes, you do one thing. You take both these cheats. You can do with your doll house, cutting, chopping, and cooking. You also do Gatari special vlog. Okay? You have kitchen set ना? You do with that. म्हणून तुला काय हवंय आज खायला पार्टीला? भेजा फ्राय. चलो ठीक आहे मम्मा, आपण फ्राईज खाऊ, मनूला भेजा फ्राय देऊया. तर चला गाईस, आता आपण पटापट पुलाव करायला घेऊया. फर्स्ट आपला मेन्यू आहे प्रॉन्स पुलाव आणि चिकन पुलाव. तेच बरं, पुलाव मी व्हेज का खातोय आपण गटारीला? मी तेच विचार करत बसलो. प्रॉन्स पुलाव यार. तर चला आपण जाऊया. तर फ्रेंड्स, आता चॅलेंज मध्ये हरल्यामुळे आपल्याला चॉपिंग करायला लागत आहे, बट इट्स ओके. फटाफट चॉपिंग उठून घेऊया आणि मग आपण आरामात बसूया, मूवी लावूया काहीतरी छान गटारी स्पेशल. तर फ्रेंड्स, खरंच फास्ट फूडच्या स्पीडनी फूड बनत आहे. तर बघा इकडे, ह्या साईडला चिकन पुलाव, त्या साईडला प्रॉन्स पुलाव, दोघांचं सेपरेट प्रिपरेशन करून राईस, दोन्ही सेपरेट वेगवेगळे राईस आहेत. एकाच बासमती राईस आहे, एकाच साधं राईस आहे. आणि बघा, एवढा फास्ट तर मी कधीच बघितलं नाही. मग आता बघणार नाही, कारण मी झोपलेला असतो ना सकाळी, तू करतेस त्यावेळी. पण ते फूड कसं लागतं टिफिनचं? खूप टेस्टी. फास्ट बनवलेल्या गोष्टी खूप छान लागतात असं मला वाटतं, कारण घाईघाईत आपण पाहिजे तसं मेजर नाही ना घेत, पटापट टाकून देतो, तर त्याची जी टेस्ट असते ती खूप छान होते. तर फास्ट मध्ये 6 सेन्सनी बनतं जेवण, आणि जे स्लो बनतं ते नॉनसेन्स सगळे लोक इनपुट देतात. त्यामुळे सकाळी कसं आहे की पटापट तुझ्या मनाने तू टाकतेस, पटपट क्लोज करतेस.
तू जर स्लो बनवणार तेव्हा 4 लोक येणार, मग ते सांगणार हे टाकलं का, ते हा असं टाकलं जे का. जास्त जेवढं मिनिमम गोष्टी आपण ऍड करतो ना जेवणात तेवढं ते जास्त टेस्टी होतं. तर चला गाईस पुढच्या रेसिपीला भेटूया. तर फ्रेंड्स आपली बघा इकडे लोकल खूप फास्ट चाललेली आहे. 2 डिशेस ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत आणि थर्ड डिश पण होतच आलेली आहे आणि 4th डिश आता चालू आहे बघा. आता इकडे प्रॉन्स हे prawns मसाला मसाला झालेला झालेला आहे. आहे. आता इथे प्रॉन्स जी आहे ना ती सॉल्टेड प्रॉन्स बनवणार आहे, तर ती तुम्हाला डायरेक्टली टेबलवर बघायला भेटणार आहे. तर चला येस काही डिशेस आहे ना आपण डायरेक्ट टेबलवर रिव्ह्यू करू, कारण मग काय ते सरप्राईज एलिमेंट काय राहणार नाही. तर आपण जेव्हा टेबल रेडी करू ना मोठ्या प्लेटमध्ये तेव्हा बघा खूप छान मजा येणार आहे खायला. तर फ्रेंड्स आता आपली 4th पण डिश रेडी झालेली आहे. आता इकडे 5th बघा. आणि 6th चालू आहे बघा. इकडे भेजा फ्राय भेजा फ्राय आणि आणि इथे ते चिकन फ्राय. चिकन ड्राय फ्राय. हा. तर खूप फास्ट चाललेले आहेत सर्व पदार्थ. तर तुम्हाला खूप मजा येणार आणि खूप टेस्टी आहेत, मी ह्याची गॅरंटी देतो तुम्हाला, कारण हे सर्व आम्ही इंडिव्हिज्युअली बनवून खाल्लेले आहेत. आणि हे कलेजी फ्राय ते पण 2 प्रकारात बनवते. आता नेक्स्ट types स्टेप मध्ये. दाखवते. तर गाईज हुश झालंय आणि आपण बनवले आहेत 17 to 18 पदार्थ. येस बरोबर ऐकताय, आपण 17 to 18 डिशेस बनवले आहेत. आत्ता झालेले आहेत 2.5 hours कम्प्लीट. आणि मसाला पापड आपला बनतो आहे. असे जे आयटम्स होते जे फ्राईंग आयटम्स ते जास्त बनवलेले नाही आहेत, कारण आम्ही एवढे स्वतः आत्ता फिश फ्राय टू चिकन मटन सगळे डिशेस आपले झालेले आहेत. तर चला मी दाखवते. तुझी 2 मिनिटात जॉईन होतोय आपल्याला. इकडे बघा गटारी स्पेशल एवढं सगळं आम्ही बनवलेलं आहे आणि मनूला गटारी खूपच जास्त आवडते. टॅन-टॅडॅंग! तर बघा मी हा डार्टचा गेम घेऊन आलेली आहे. तर फ्रेंड्स फायनली आपले सर्व मेन्यू रेडी आहे, बट ते थंड व्हायच्या आधी आपण खाऊन घेऊया आणि मग आपण हे टास्क करूया. येस, तर आपण भेटूया थोड्याच वेळात. आपण फूड एन्जॉय करूया आणि तुम्हाला दाखवतो. कुचीला प्रत्येक गोष्ट मी टेस्ट करून सांगणार आहे. मी त्याला जेवण बनवता विचारलं की तुला असे रोज असे एवढे पदार्थ खायला भेटलं, तर तो की असं काय नाही, 1-2च असावा पण टेस्टी असावं. मला असं नाही की भरपूर काय हवंय, बट जेवढं पण आता असेल ना tasty जेवढं हवं. पण बनवलंय ते कुचीला मी टेस्ट करायला लावते आणि विचारते कसं झालेलं आहे. आणि त्याचे रिव्ह्यूज कुचीकडूनच ऐका, मी काही मॅन्युप्युलेट करणार नाही. ठीक. ओके चला तर ठीक आहे, आपण भेटूया ऑन टेबल. हा हे दाखवलंय. तर गाईस आता बस खायचं आहे. एवढं बनवलं तर आहे. मुंडी सुद्धा आहे, हा भेजा सुद्धा आहे, सूप सुद्धा आहे, तुम्ही म्हणाल ते सगळंच आहे. तर गाईज ह्या ब्लॉगला गटारी स्पेशल खूप खूप प्रेम द्या आणि जर ह्याची कोणती पण रेसिपी हवी असेल तर नक्की कॉमेंट्स करा. तर चला आम्ही हे सगळं फूड एन्जॉय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यूज देतोय. थोड्याच वेळात कुचीला रिव्ह्यूज द्यायला सांगते. तर चला बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुचीबूवर. आणि तर आपलं जेवण करून झालेलं आहे आणि खूप छान टेस्टी जेवण होतं. खूप पोट भरलंय, म्हणजे झोप पण मी आली तर आहे. एकदम म्हणजे असं काही डिश होते त्या मी स्वतःच फिनिश केल्या, यांना भेटले पण नाही खायला. थोड्या तर फ्राईज होते, लॉलीपॉप होते, कलेजी कुचीने फ्राय. पहिलं तर लॉलीपॉपच खाऊन टाकले सगळे. हा आणि मी एक टेस्ट केलं की कसं झालंय. सगळ्यातलं मी पटापट भाकरीसोबत टेस्ट करून घेतलं. तर मीच काय सांगायचं, त्यामुळे मी सांगितलं की कुचीलाच विचारा तुम्ही रिव्ह्यूज काय आहेत. आणि मी एवढं म्हणजे टेस्टी एवढं मी जसं म्हटलं होतं की मला जास्त नाही टेस्टी हवं, तर मला जे टेस्टी लागलं ते मी फिनिश करून घेतलं. त्यामुळे मला बाकी सर्व टेस्ट नाही बरंच करता राहिलंय, आलं. पण आम्ही एक वाटीच बनवलेलं. पण एवढं सगळं बनवल्यामुळे काय झालं माहितीये, तेवढं जमलंच नाही. एनॉर्मस टेस्ट असल्या ना की जमत नाही असं आम्हाला वाटलं. आमची भूक तर गेली. मे बी आपण अजून एक ट्राय देऊ, म्हणजे गेम खेळल्यानंतर परत भूक लागली तर परत खाऊ. परत खाऊ. पण चला आता आपण गेम घेऊन आलेलो आहे आणि तो गेम आहे हा The Dart. डार्ट गेम. आणि या गेमसाठी म्हणून खूप वाट पाहिली आहे. तर हेलिकॉप्टर सर्कस ऑलमोस्ट. हा हेलिकॉप्टर सर्कस. तर मनू बरोबर आपण पहिले स्टार्ट करू डेमो आणि नंतर मग आपण तिथून अशी ती करते. तिथून आम्हाला अशी करते. तर चला आपण स्टार्ट करूया. तर गाईस आता मी रूल सांगून घेते आहे. हे 2 कलरचे डार्ट्स आहेत आपल्याकडे. इकडे त्याचा बोर्ड आहे. तर रूल असा आहे की हे 2 सर्कल्स दिसत आहेत ना तुम्हाला, ह्याच्या आतमध्ये लागले पाहिजे, तेव्हा तुम्हाला भेटणार आहे 10 पॉइंट्स. ओके. आणि ह्याच्या बाहेर लागलं तर तुम्हाला भेटणार आहेत 5 पॉइंट्स. ओके. हा मध्ये लागलं तर मध्ये लागलं तर विनर आहे ना तो, त्याला डायरेक्ट 50 पॉइंट्स भेटतील. ओके. हा तर गाईज मी सांगते, ह्याच्यावर लागलं ना ते कन्सिडर आपण करू 5 points 5 पॉइंट्स मध्ये, आणि इथे लागलं ना
तरी आपण ते कन्सिडर करू 10 पॉइंट्स मध्ये. हा, तर ट्राय करायचं आहे, इथे कुठे लागून नाही द्यायचं. इथे जर लागलं तर 0 पॉइंट्स आहेत. ओके ओके. आणि राऊंड किती राहणार आहेत? 3 राऊंड राहणार. 3 राऊंड पैकी जो मेजॉरिटी मध्ये Round विन जिंकेल. होईल, राऊंड जिंकेल, त्याला भेटणार आहे एक ट्रीट. ती ट्रीट काय असणार आहे? त्याला कॉफी डेट वर जायला भेटणार आहे माझ्याच सोबत. पण वा, म्हणजे स्वतः तर जाणारच आहे म्हणजे जिंको किंवा हारो स्वतःला कॉन्फिडेंट भेटणारच आहे. हा, त्यामुळे आपण हा गेम स्टार्ट करूया आणि बघूया कॉफी डेट वर माझ्यासोबत कोण येणार आहे. ओके, कोण येणार बनू किंवा मी? चला फ्रेंड्स, तर स्टार्ट कर. ही जी लाईन दिसते आहे ना, ही आपली असणार आहे बॉर्डर लाईन. इथे पाय ठेवून असा पाय ठेवायचा आणि तिथूनच आपण नेम लावायचा आहे. तर लेट्स स्टार्ट. मनूचा कुठे उडालेला आहे? तो उडालेला आहे इकडे आणि बोर्ड आहे आपला तिकडे. आता बघा कुठे उडालेला आहे, परत तिकडे. आणि हे लागलेलं आहे, मनूला भेटलेलं आहे 10 पॉइंट्स. 10 पॉइंट्स. हे 10 रे 5 पॉइंट्स. हा, 15 पॉइंट्स. ओ माय गॉड, वन मोर डे 15 पॉइंट्स. तर गाईज तुम्हाला हा बॉल दिसतोय, आता तोच न पाडता आम्हाला ही पेपर स्ट्रिप बाहेर आमच्या हातात घेऊन यायची आहे. हा गेम आहे. आवडला? आता तुम्हाला बघायला त्याहून जास्त आवडणार अरे आहे. पण हा गेम तर खूपच इझी आहे. कारण काय माहितीये का, ही जी कॅप आहे ना ती अशी बकेट टाईप कॅप आहे, तर ते मला नाही वाटत एवढं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, बघूया. पण त्या अगोदर आपण बघूया कोण फर्स्ट खेळणार आहे. मनू ये. या चला. मेजॉरिटी विन्स. अरे मनू आपण win. मनूलाच फर्स्ट चान्स देऊया, कारण मेजॉरिटी तर आम्ही विन्स आहोत. पण ठीक आहे, ती वेगळं आहे. त्यामुळे चला चलो, लेट्स स्टार्ट. start. आम्ही कसं टेक्निक वापरायची ती वापरू दे. 1 डाइन ओनली. 3 चान्स. 3 चान्स कर. ठेव. थांब मी ठेवून देते, नाही तुम्हाला टेक्निक कळेल ना. सेकंड चान्स. कम ऑन मनू. माय गॉड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Very वन मोर good. टाइम. पेपर ठेवणाऱ्यांनी मला वाटतं काहीतरी चूक चूक केली केली. आहे. कम ऑन. ठीक आहे, 1 आउट ऑफ 2. चलो, 12. आता तो गेम कळलाय मला वाटतंय. कोणाला? नाही के नाही आता नाही, लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. ठीक आहे, माझा एक चान्स. हा चालेल चालेल. तू माझी टेक्निक मग बघू नको. मग तुला टेक्निक माहितीये, मग असे गेम काय? मग हे तर चिटिंग आहे ना. की आधी टेक्निक समजून घ्यायची, मग गेम इंट्रोड्यूस करायचा आणि नाही, समोरचा हारणार. नाही 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 नाही, झालं ते. आता म्हण बस. हा, अभि आईज क्लोज कर. अरे आईज क्लोज, तू चिटिंग करणार. नाही नाही, मी चिटिंग ही आहे ना बघायला, आणि कॅमेरा आहे ना. म्हणून आय विल क्लोज माय आईज. ओके, बसून कर. त्या साईडला कसं, माझ्या साईडला कर ना. बबलू से ये. Oh my God. चला, आता मस्त. माझी डाईन आहे परत. आता मी दाखवते ना आता. Come on, come on. चला, आता माझी डाईन आहे. थांब 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 कुची कुची थांब थांब थांब. मला पहिला सोड. खड्डा तर कर. कुची 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 कुची. फ्रेंड्स. चला आता बघूया लास्ट. लास्ट. 2 म्हणजे मीच विनर आहे, जर मी आता ते हारलो नाही तर. अच्छा, हा ही टेक्निक होती का? मी असं केलं. तर मला आवाज आला असा सप करत. माई युअर ओ माय विनर. 3 आउट ऑफ 3. वी आर विनर मनू. मी यार कसं रे ती. शी इज माय पार्टनर ना. हे काय ए आता झाले तर राऊंड मग अशीच. माय डाई. ओके you यू also. ट्राय. ओके यू ट्राय. ऍक्च्युली हा गेम हिलाच आवडलेला, हिनेच बघितलेला. हो. तर गाईज गेम कसा वाटला? आवडला ना? आम्हाला तर खूप फन झालंय. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलंय, आणि जर आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर हे खेळू खेळा. शकता. विकी. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे छान छान गेम्स आणि सायन्स एक्सपेरिमेंट सोबत भरपूर असणारे ब्लॉग्स
आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आम्हाला खूप प्रोत्साहन देत राहा, आमचे ब्लॉग्स बघत राहा आणि आमच्या रील्स सुद्धा बघत राहा. तर चला भेटूया पुढच्या